राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत आणि किती वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यासोबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे। परंतु आज किती वाजल्यापासून दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात होणार आहे ते सुद्धा आपण एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या दोन्ही हप्त्यांचे पैसे प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये विस्तार होत असतात। तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी विस्तार झालेला असेल तर त्या 24 फेब्रुवारीला आता 4 महिने होऊन सुद्धा गेलेले आहेत, म्हणजेच थोडाफार उशीर सुद्धा झालेला आहे। कारण 24 जून रोजी 4 महिने पूर्ण झालेले होते। तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा होणार होता, परंतु त्यावेळेस केंद्र सरकारकडे निधी नव्हता, त्यामुळे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात सुद्धा आलेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांनो, आजपासून तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। कारण राज्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सगळे घोटाळे उघडकीस सुद्धा आलेले आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होते, तर त्या पीक विमा योजनेमध्ये भरपूर घोटाळे निदर्शनास सुद्धा आलेले होते। तर हे घोटाळे नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, तर या योजनांमध्ये हे घोटाळे होऊ नयेत यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। म्हणजेच आतापासून जे शेतकरी बांधव या नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच तुम्हाला नमोचा 7वा हप्ता, पीएमचा 20वा हप्ता हा 100% मिळणार आहे। त्यासोबत जर तुम्हाला पुढील वर्षांमध्ये या हप्त्यांचे पैसे अशाच पद्धतीने म्हणजेच प्रत्येक 4 महिन्याला मिळवायचे असतील तर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असावे तरच तुम्हाला सुरळीतपणे हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत ते 4 नियम अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सर्व माहिती समजून जाईल। परंतु जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ अर्धवट पाहतील त्या शेतकरी बांधवांना ही माहिती समजणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून अशा पद्धतीने परिपत्रक सुद्धा काढण्यात येत होतं की लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता जमा होईल, तर त्याची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्यासाठी 12 जिल्हे, परवा दिवशीसाठी 12 जिल्हे आणि ज्या शेतकरी बांधवांना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत त्या शेतकरी बांधवांना 4थ्या दिवशी दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज कोणकोणत्या बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं या बँकांपैकी असेल तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। त्यासोबत कर्जमाफी विषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे,
ती अपडेट सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत पीक विषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती अपडेट सुद्धा बघणार आहोत। परंतु सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवत आहे। तुमचं बँक खातं या बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, सर्वात प्रथम इंडियन पोस्ट पेमेंट बँक। जर तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। त्यानंतर दुसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, तिसरी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, चौथी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, सहावी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, सातवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक म्हणजे इंडलस बँक, नववी बँक म्हणजे IDFC बँक, दहावी बँक म्हणजे IDBI बँक, त्यासोबत HDFC बँक असेल, ओव्हरसीज बँक असेल, कॅनरा बँक असेल, अशा ज्या प्रमुख बँका आहेत म्हणजेच याच्यामध्ये सरकारी क्षेत्रामधील बँका आहेत, खाजगी क्षेत्रामधील बँका आहेत आणि सहकारी क्षेत्रामधील बँका आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। परंतु तुम्हाला एक काम करायचं आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी, PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, ते काम म्हणजे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की सरसकट सर्व शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड असणं बंधनकारक आहे। जर तुम्ही अजून फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID कार्ड काढायचं आहे, अन्यथा तुम्हाला नमोचा 7वा हप्ता, PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही। त्यासोबत पुढच्या हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवलेली आहे। आता आपण ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली असावी। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली नसतील, जे शेतकरी बांधव 3 कामे करणार नाही, त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार नाही, त्यांचे पैसे पेंडिंगला पडणार आहेत। बघा, तुमच्या समोरील शेतकरी बांधवाला पैसे येतील, परंतु फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा अगोदरच महत्त्वपूर्ण अशी 3 कामे सुद्धा करायची आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की शेतकरी बांधवांकडे 7/12 नसेल, 8 उतारा नसेल तरी पण चालणार आहे। परंतु केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व शेतकरी बांधवांकडे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असायला पाहिजे। तर त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होती। या बैठकीमधून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की सरसकट सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढायचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांना जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे, त्या आधार कार्डची KYC करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती जे तुमचं नाव आहे तेच नाव तुमच्या बँक पासबुकवरती असायला पाहिजे। बघा, सर्वात महत्त्वाचं दुसरं काम आधार कार्ड अपडेट करा, KYC करा, आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव आपल्या बँकेच्या पासबुकवरती आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं, तुमचे डेबिट ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे। आणि तुम्हाला जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे नमोच्या हप्त्यासाठी KYC केलेली असावी, PMच्या हप्त्यासाठी KYC सुद्धा केलेली असावी। बघा, भरपूर शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत, काही शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नाही, तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, आतापर्यंत राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। त्यासोबत PM किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये विस्तार झालेले आहेत। म्हणजेच टोटल मिळून या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 50,000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। जर तुम्हाला या 50,000 रुपयांमध्ये काही कमी पैसे
पैसे आलेले असतील, म्हणजेच काही हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, अर्धवट पैसे आलेले असतील, तर तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या, कोणत्या जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होती। तर या बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। भरपूर शेतकरी बांधवांनी आज सकाळी 7 वाजल्यापासून सर्व महत्त्वाची कामे केलेली आहेत, म्हणजेच त्यांना सुद्धा माहिती होतं की हे कामे केली तरच आपल्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होऊ शकतील, अन्यथा पैसे पेंडिंगला पडतील, परत तुम्हाला हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाही, तुमचे पैसे परत राज्य सरकारला परत सुद्धा जाऊ शकतात। म्हणजे भरपूर शेतकरी बांधवांचं बँक खातं बंद झालेलं होतं, काही शेतकरी बांधवांनी बँकेमध्ये रक्कम सुद्धा ठेवलेली नव्हती। म्हणजे शेतकरी बांधवांनो, बँकेकडून महत्त्वाचे 3 नियम लागू सुद्धा झालेले आहे। जे शेतकरी बांधव PM किसान योजनेचे लाभार्थी असतील, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, त्या सर्व शेतकरी बांधवांनी बँकांच्या 3 नियमांचं पालन करायचं आहे। जे शेतकरी बांधव बँकांच्या नियमांचं पालन करतील त्यांचेच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, हे 3 नियम अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया, त्यानंतर तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी 3 कामे करणं बंधनकारक आहे। यामध्ये जे पहिलं काम करायचं आहे, तर ते पहिलं काम म्हणजे तुमचं बँक खातं सध्याच्या स्थितीला चालू आहे का। बघा शेतकरी बांधवांनो, RBI बँकेकडून सर्व बँकांना सूचना सुद्धा देण्यात आलेला आहे की तुमच्या बँकेमध्ये जेवढे पण खातेधारक असतील तेवढ्या सर्व खातेधारकांकडून KYC करून घेणं गरजेचं आहे। बघा, अशा घटना निदर्शनास सुद्धा आलेल्या आहेत की ती व्यक्ती जिवंत नसते, परंतु त्या व्यक्तीच्या नावाने या बँकेमध्ये बँक खातं असते आणि ती व्यक्ती त्या हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे सुरू सुद्धा ठेवत असते। म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं, घरामधील एखादी व्यक्ती जर मयत झालेली असेल आणि तिच्या नावावरती अगोदरपासून या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळत असतील आणि जर तुम्ही त्या व्यक्तीची नोंद मयत म्हणून केलेली नसेल आणि तशाच पद्धतीने हप्ते सुद्धा घेत असेल तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या सर्व सूचनांचं पालन करायचं आहे। बघा, बँकेकडून जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे, तर तो पहिला नियम म्हणजे बँक खात्याची KYC करणं बंधनकारक आहे। त्यासोबत बँकेने जो दुसरा नियम लावलेला आहे, तर तो दुसरा नियम म्हणजे तुमच्या बँक खात्यासोबत तुमचं पॅन कार्ड लिंक करणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे तुमच्या पॅन कार्डच्या आधारावरती तुमच्याकडे किती संपत्ती आहे, घरामधील एखादी व्यक्ती आयकरदाता आहे का, या सर्व गोष्टींची तपासणी सुद्धा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे, तर तो तिसरा नियम म्हणजे तुमचं बँक पासबुक तुमच्याकडे आहे का। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या बँक पासबुकवरती तुमचंच नाव आहे का, या गोष्टींची तपासणी केली जाणार आहे। जर तुम्ही तुमचं आधार कार्ड दुसऱ्या बँकेला जोडलेलं असेल आणि ते बँक खातं तुमच्या पत्नीच्या नावाने असेल तरी पण तुमचा अर्ज रद्द होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला बँकात सांगितले आहेत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले होते, कोणकोणती कागदपत्रे काढायची आहेत, बँकांच्या कोणकोणत्या सूचनांचं पालन करायचं आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे। तर आता आपण बघून घेऊयात की महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, PMचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजे तुम्ही सर्व महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा 31 जुलैच्या अगोदर संपेल अशा पद्धतीची अपडेट सुद्धा देण्यात आलेला आहे। 31 जुलैपर्यंत पैसे येणार आहे।